केलं. मग ते म्हणतो तुम्ही समाधान सोबत राहू नका. असं आहे का? म्हणलं नाही, अगोदर हम्म. जाऊन इथून पुढे पण राहणारच म्हणलं. काय म्हणलं हम्म. त्याच्याने काय होतं तेवढं करा. हम्म. भलेही म्हणलं जेल काढणं होईल त्यांच्यासाठी, पण काही करण्यासाठी तयार आहे म्हणलं त्यांच्यासाठी. हम्म. मला म्हणलं असं कशामुळे बोलायलास. हम्म. तुला पण म्हणला? हा तुला पण म्हणला का? म्हणजे मला म्हणलं ना ह्यांच्यासोबत राहू नको. जुते रमला त्याला? रात्री जो त्याला हाणायला लागलो होतो, पण त्याची म्हातारी लईच रडायला लागली. असं आहे का? विचारा गावात कोणाला पण, रात्री आम्ही 6 जण आलतो गावात. हम्म. त्याची म्हातारी आणि त्याचे भाचे ते आलेले दिवाळी, ते सगळेच रडायला लागले. तो होता का घरीच? होता, धरलं होतं विचारत, ते लेकरं ते रडायला लागले, त्याच्यामुळे काय करता नाही आलं. कोण समाधान होता का? समाधान, मी आणि दुसरे 4 जण होते. असं आहे का? हम्म. तो तिकडून आहे का सध्या? त्याचं लावलं नियोजन, 2-3 दिवसात कळलं तुम्हाला, बातमी येईलच. असं आहे का? हा. हम्म. ठीक आहे. बघा ना तेवढं मग, आपल्या गावातून येत असले माणसं कोणी तर. बघतो, पण आता कसं असतं रे ओमकार, अचानक सगळं कन्फ्युज झालेलं आहे ना वातावरण. हो ना, पहिलं मी तेच. काही करीत होतो ना, किती जीव लावित होतो ह्या हा तेच माणसाला. सर, आमचं तेच लई मोठी असली चूक झाली का नाही, बेकार काही आता करत होतो मी, लई काही मोठा करत पश्चाताप होतो व्हायला रे, लागला. काही करत होतो. तुला काय म्हणलं मी? आता काही मी लोकांना सांगूच शकत नाही ना, लोक मला चिवत्यात करते ना. ठीक आहे, बरोबर. मी वैयक्तिक काय करायचे करू शकतो, पण लोकांना नाही सांगू शकत ना. चालतंय, काय अडचण नाही. तुमची अशी हम्म. साथ राहू द्या. शब्द टाका ठीक तुम्ही, आहे तुमच्या शब्दावर काही काम होऊन जाईल इथून पुढे. ठीक आहे. इथून मागे झाली चूक, इथून पुढे अशी हम्म. चूक होणार नाही आमच्याकडनं, बस. नाही तर माझ्यासाठी महत्वाचं निवडणूकच होते ना, निवडणुकीतच माझा काटा काढला तर उपयोग काय राहिला? झाली सर, आलं लई का? मोठी चूक झाली. बरं, तुमच्या म्हणजे पदासाठी आणखी काय करता येईल आमच्याकडून म्हणजे? काय जाऊ दे, ते बोलू पुन्हा समोर. चालतंय, कधी भेटाल? ठीक आहे ना, भेटून बोलू. चालतंय. ठीक. केलं. मग ते म्हणतो तुम्ही समाधान सोबत राहू नका. असं आहे का? म्हणलं नाही, अगोदर हम्म. जाऊन इथून पुढे पण राहणारच म्हणलं. काय म्हणलं हम्म. त्याच्याने काय होतं तेवढं करा. हम्म. भलेही म्हणलं जेल काढणं होईल त्यांच्यासाठी, पण काही करण्यासाठी तयार आहे म्हणलं त्यांच्यासाठी. हम्म. मला म्हणलं असं कशामुळे बोलायलास. तुला पण म्हणला? हा तुला पण म्हणला का? म्हणजे मला म्हणलं ना ह्यांच्यासोबत राहू नको. जुते रमला त्याला? रात्री जो त्याला हाणायला लागलो होतो, पण त्याची म्हातारी लईच रडायला लागली. असं आहे का? विचारा गावात कोणाला पण, रात्री आम्ही 6 जण आलतो गावात. हम्म. त्याची म्हातारी आणि त्याचे भाचे ते आलेले दिवाळी, ते सगळेच रडायला लागले. तो होता का घरीच? होता, धरलं होतं हम्म. विचारत, ते लेकरं ते रडायला लागले, त्याच्यामुळे काय करता नाही आलं. कोण समाधान होता का? समाधान, मी आणि दुसरे 4 जण होते. असं आहे का? हम्म. तो तिकडून आहे का सध्या? त्याचं लावलं नियोजन, 2-3 दिवसात कळलं तुम्हाला, बातमी येईलच. असं आहे का? हा. हम्म. ठीक आहे. बघा ना तेवढं मग, आपल्या गावातून येत असले माणसं कोणी तर. बघतो, पण आता कसं असतं रे ओमकार, अचानक सगळं कन्फ्युज झालेलं आहे ना वातावरण. हो ना, पहिलं मी तेच. काही करीत होतो ना, किती जीव लावित होतो ह्या हा माणसाला. तेच सर, आमचं तेच लई मोठी असली चूक झाली का नाही, बेकार काही आता करत होतो मी, लई काही मोठा करत पश्चाताप होतो व्हायला रे, लागला. काही करत होतो. तुला काय म्हणलं मी? आता काही मी लोकांना सांगूच शकत नाही ना, लोक मला चिवत्यात करते ना. ठीक आहे, बरोबर. मी वैयक्तिक काय करायचे करू शकतो, पण लोकांना नाही सांगू शकत ना. चालतंय, काय अडचण नाही. तुमची अशी हम्म. साथ राहू द्या. शब्द टाका ठीक तुम्ही, आहे तुमच्या शब्दावर काही काम होऊन जाईल इथून पुढे. ठीक आहे. इथून मागे झाली चूक, इथून पुढे अशी हम्म. चूक होणार नाही आमच्याकडनं, बस. नाही तर माझ्यासाठी महत्वाचं निवडणूकच होते ना, निवडणुकीतच माझा काटा काढला तर उपयोग काय राहिला? झाली सर, आलं लई का? मोठी चूक झाली. बरं, तुमच्या म्हणजे पदासाठी आणखी काय करता येईल आमच्याकडून म्हणजे? काय जाऊ दे, ते बोलू